नमस्कार मंडळी. अस्फुट कथेवरील कमेंट वाचून खूप मजा आली. कमेंट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. पण आज थोडं काहीतरी शेअर करू का? मला ठाऊक आहे आपल्यापैकी काही जणांना असंही वाटेल की आम्ही इथे कथा ऐकायला येतो तेवढीच ऐकवा, संवाद नको. पण आपण सगळेच ना मला माझं कुटुंब वाटता, म्हणून सांगितल्याशिवाय राहावत सुद्धा नाही. असं वाटतं आपल्याला ठेच लागून आलेल्या एखाद्या अनुभवाचा कुणाला तरी ठेच लागण्याआधीच फायदा होईल म्हणून बोलते. तुम्हाला पटलं तर घ्या, पण सोडून मात्र देऊ नका. त्यावर एकदा विचार जरूर करा. तुम्हाला माहिती आहे का, आज सगळ्यात जास्त लोक कशाने ग्रस्त आहेत? स्ट्रेस किंवा ताणतणाव याने. लोकांना कसलाही स्ट्रेस येतोय आजकाल. सोशल मीडियावर लाईक्स आले नाहीत पासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासापर्यंत. आपल्याला एखादा आजार आहे पासून आम्हाला कसलाच आजार नाही याचाही स्ट्रेस आहे लोकांना. आणि यात अजिबात अतिशयोक्ती नाही हं. पण हा स्ट्रेस का येतोय माहितीये का? कारण आपण भूतकाळाच्या अभावात किंवा गिल्टमध्ये आणि भविष्य काळाच्या चिंतेत किंवा अनिश्चिततेत जगतोय. ज्या क्षणी आपण वर्तमानात जगायला लागू ना, त्या क्षणी आयुष्यातले जवळजवळ सगळेच प्रॉब्लेम्स संपून जातील. पण मला ठाऊक आहे ते तेवढं सोपं नाही. शिवाय कुणाला ज्ञान देण्या इतपत मी मोठी सुद्धा नाही. पण जेव्हापासून मी एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहायला लागले, जगायला लागले, तेव्हा आजूबाजूची परिस्थिती बदलल्यासारखी वाटू लागली. आपण कुणी नाही या जाणीवेने सगळ्यात आधी इगो संपला. जोपर्यंत अहंकार नावाचं ग्रहण सुटत नाही तोपर्यंत ज्ञान नावाचं अमृत ग्रहणही करता येत नाही, हे आधी समजलं मला. एक छोटीशी युक्ती तुम्हाला सांगते. तुम्ही सुद्धा 2-3 दिवस करून पहा. मजा येईल, आनंद मिळेल आणि स्वतःशीच कनेक्ट झाल्यासारखं वाटेल. व्हायब्रेशन्स वाढल्यासारखे वाटतील. फ्रिक्वेन्सीच्या स्केलवर सगळ्यात खालची फ्रिक्वेन्सी गिल्ट किंवा अपराधीपणाची भावना ही असते. आपण भूतकाळात केलेल्या चुकांना गोंजारत राहून बऱ्याच वेळेस गिल्टमध्ये जगत असतो. पण ती गिल्ट काढून टाकायची असं म्हणून सहजपणे काढूनही टाकता येत नाही. पण हो, तिला रिप्लेस मात्र नक्कीच करता येतं. कसं ते सांगते. आपल्याकडे असलेल्या, आपल्याला आनंद सुख देणाऱ्या सगळ्याच वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीला थँक्यू म्हणायला सुरुवात करा. सुरुवातीला जरा अवघडल्यासारखं होईल, पण नंतर त्या सगळ्याच वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीशी आपलं एक वेगळंच नातं जुळून जाईल. मोबाईलला थँक्यू म्हणा, चार्जरला थँक्यू म्हणा, कम्प्युटरला थँक्यू म्हणा, घरातल्यांना, ऑफिसमधल्या लोकांना थँक्यू म्हणा, आहे त्या परिस्थितीला सुद्धा थँक्यू म्हणायला सुरुवात करा. अगदी मनातल्या मनातच म्हणायचंय, पण खूप भारी फिलिंग असते ती. पाकिटात पैसे आहेत, थँक्यू म्हणा. ते कुणाला द्यायची वेळ आली, बिल भरायची वेळ आली तरी पण थँक्यूच म्हणा. कारण सर्व्हिस किंवा वस्तू मी विकत घेऊ शकलो, तेवढा मी श्रीमंत आहे, या भावनेसाठी थँक्यू म्हणा. तुम्हाला गंमत वाटेल, मी तर रिफिल संपलेल्या पेनला सुद्धा आणि शिकवताना पोडियमला सुद्धा माझ्यासाठी दिलेल्या सर्व्हिससाठी थँक्यू म्हणते. ती वस्तू डस्टबिनमध्ये फेकून द्या असं म्हणण्याऐवजी ती वस्तू आता सोडून द्या असं म्हणते. शब्द बदलले ना की विचार आणि भावना बदलतात. या सगळ्यामुळे 3 गोष्टी होतात. आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती या बाबतीत जागरूकता निर्माण होते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता निर्माण होते. या सगळ्यांशिवाय आपण कुणीच नाही, अगदीच क्षुल्लक आहोत या भावनेने इगो सुद्धा बळावत नाही. आपल्याकडे खूप काही चांगल्या गोष्टी आहेत, त्यामुळे आनंद आणि समाधान वाटतं आणि आपण वर्तमान खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकतो. गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण फक्त व्यक्तींसाठी नसते, ती आपल्यातल्या विचारांसाठी, भावनांसाठी सुद्धा आहे. कृतज्ञतेची भावना जर आपण वस्तूंना, परिस्थितीला द्यायला शिकलो तर आपल्या मनाला, मेंदूला त्याचीच सवय होते. सगळीकडे चांगलं पाहण्याची सवय लागते आणि आपोआपच त्या परिस्थिती आणि आजूबाजूच्या व्यक्तींबद्दल आपण कृतज्ञ होतो, आनंदी होतो, समाधानी होतो. आजची कथा सुद्धा त्याच धर्तीवर आहे. तुम्हाला ती आवडेलच याची खात्री आहे. कथा ऐकून कमेंट करा. सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर ते सुद्धा करून टाका. आजच्या कथेचं नाव आहे कॉस्ट कटिंग. लेखन
आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. ज्या घरात लग्नाची गडबड असायला हवी त्या घरात अगदी स्मशान शांतता पसरली होती. अन्वितने आत्याला फोन केला. कशी तब्येत आत्या, त्याने विचारलं. आहे रे, बरी आहे. आत्ताच न्यूझीलंडला आशूदादाकडे जाऊन आले ना. तुला सांगते अनु, बाहेरच्या देशात गेलो ना की कळतं आपल्याकडे किती कमी आहे ते. अरे तिथे काय ती स्वच्छता, किती ती शिस्त. आणि आपल्याकडे एअरपोर्टवर उतरल्या इथे कचरा फेका, तिथे घाण करा. आपल्याकडची लोक अगदी गलिच्छ आहेत. तिथे समुद्र किनारे, बीच इतके सुंदर आहेत. आणि आपल्या इथे समुद्र आहे की गटार ते सुद्धा कळत नाही. आणि मग आत्या कितीतरी वेळ परदेशवारीचं वर्णन करत राहिली. मग बराच वेळ झाल्यानंतर तीच थकली असावी. अरे पण अनु, तू काय म्हणतोस? तुझी तयारी कुठवर आली? आत्याने विचारलं. तयारी तशी झालीये ग. आई सगळंच करून गेली होती. माझ्यासाठी काहीच मागे ठेवलं नाही तिने. बोलता बोलताच अन्वितला रडायला आलं. हो रे, निदान तुझ्या डोक्यावर अक्षता पडलेल्या तरी पाहायला हवं होतं बहिणीने. पण आपलं आयुष्य किती असणार आहे हे आपल्याला थोडीच माहीत असतं. नाहीतर महिन्याभरापूर्वीच तिने तुझं लग्न उरकून घेतलं नसतं का? बरं, पण बाकी कसली मदत हवी आहे का? कोरडेपणाने आत्याने विचारलं. अन्वितने मग डोळे पुसले. बाकी मदत नको ग, पण लग्नाचं घर आहे. मी म्हणत होतो तुला लग्नाच्या आधी 2 दिवस येऊन इथे राहायला जमेल का? घरी कुणीच नाही माझ्याबरोबर. तसं मित्रांना सांगितलं तर ते येतील, पण घरचं मोठं कुणीतरी हवं ना. तो असं म्हणाल्यावर आत्याबाई एकदम टेन्शनमध्ये आल्या. अरे माझी तब्येत माहितीये ना तुला. गुडघ्याचा इतका त्रास होतो अलीकडे. आता लग्न घर म्हटलं तर थोडीफार येणाऱ्या पाहुण्यांची उठबस तर करावीच लागेल ना. माझ्याच तब्येतीच्या अनेक तक्रारी असतात. मी काय म्हणते, तुझ्या त्या मामा मामींना विचारून पहा, नाहीतर मावशी येईल तुझी. अरे बरं अनु, दारावर कोणीतरी आलं वाटतं. हा, मी करते नंतर फोन तुला. असं म्हणत आत्याबाईंनी फोन पटकन ठेवून दिला. आत्याला दारावर येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागताची नाही तर आपल्याला कटवायची घाई लागली होती हे अन्वितला समजून चुकलं. मामा मामींना फोन केला. त्यांनी मुलांच्या परीक्षेचं कारण दिलं. मावशीने शेतीची कामं चालू आहेत असं सांगून टाळून दिलं. अन्वितला फार फार वाईट वाटलं. आईच्या फोटोसमोर उभा राहून रडला तो. आई, जायची एवढी घाई होती तर लग्नाचा एवढा मोठा घाट घातलास तरी कशाला? मला एकट्याला सोडून निघून गेलीस ना. कुणाच्या भरवशावर? आई ग, ये ना ग परत. हुंदके देऊन तो रडू लागला. तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली. त्याने चटकन डोळे पुसले. दरवाजा उघडला आणि तो क्षणभर पाहतच राहिला. जवळजवळ आश्चर्याने तो ओरडलाच. माई, तू? माईला आत घ्यायच्या अगोदर तोच दरवाजाच्या बाहेर गेला. माईला घट्ट मिठी मारून रडू लागला. अरे काय हे अनु, शांत हो आणि मला आत यायला देशील की नाही? अरे प्रवासाने दमले मी राजा, लगेच मला येऊन बिलगलास. प्रवासातून आल्यावर माणूस स्वच्छ नसतो रे. उगीच कोणत्या तरी जीवाणू विषाणूची लागण होईल तुला. इन्फेक्शन झालं तर काय करणार आहे आपण? आपल्या घरात लग्न आहे. माझा राजकुमार अगदी छान टवटवीतच दिसला पाहिजे. हो दूर. त्याचे डोळे पुसत माई म्हणाल्या. खरं तर हे सगळं बोलायची काहीच गरज नव्हती, पण त्यांना माहीत होतं आणखीन क्षणभर तरी तो रडत राहिला असता तर त्याच्याही पेक्षा माईंना आपलेच अश्रू आवरणं कठीण झालं असतं. म्हणूनच त्यांनी त्याला तात्पुरतं का होईना दूर लोटलं होतं. सॉरी ग माई, कसं वेड्यासारखं वागलो ना मी. ये ना आत ये. त्यांची बॅग उचलत त्याने घरात आणली. बस तू, मी पाणी आणतो. चहा करू, कॉफी करू का सरबत? त्याने विचारलं. काही नको, मी आधी सरळ बाथरूममध्ये जाते. कशी आंघोळ करून घेते आणि आपल्या दोघांसाठी मस्तपैकी आल्याचा चहा करते आणि खायला सुद्धा काहीतरी करते. त्यांनी मग बॅगेतून आपले कपडे काढले. त्या आंघोळीला निघून गेल्या. अन्वितच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहतच होते, पण यावेळेस ते दुःखाचे नव्हते, आनंदाचे होते. त्याचा भक्कम आधार त्याच्या पाठीशी खंबीर उभा होता. आईनंतर आपलं म्हणावं असं कुणी असेल तर माईच.
तसा माईचा संबंध रक्ताचाही नव्हता. पण माया मात्र तिने अमाप लावली होती. आई बाबा सुरुवातीची काही वर्ष खेडला राहत होते. बाबांचा तिथे व्यवसाय होता. त्यांच्या हाताखाली दामू काका काम करायचे. माई त्यांच्याच पत्नी. दामू काका बऱ्याचदा आजारीच असायचे. त्यांना दम्याचा त्रास होता. त्या त्रासातच ते गेले. घरची परिस्थिती फार बरी नव्हती. त्यात एकत्र कुटुंब, दीर अगदीच चारित्र्यहीन. त्याने वहिनीबरोबरच म्हणजे माईंबरोबरच दुराचार करायचा प्रयत्न केला. सासूबाईंना सगळं माहीत असून सुद्धा त्यांनी सुनेलाच दोषी धरलं आणि घराबाहेर काढलं. उगीच शेतावर घरावर हिचा मालकी हक्क लागायला नको अशा विचाराने असेल कदाचित. बिचाऱ्या माई घराबाहेर पडल्या. ओळखीचा आसरा माहीत नव्हता. त्यांनी ट्रेन धरली आणि त्या नगरलाच आल्या. नगरला आल्या त्या सरळ बाबांकडेच. त्यांचा पत्ता माहीत होता. भाऊसाहेब, काहीतरी काम द्या. फार वाईट वेळ आली माझ्यावर. सौभाग्य गेलं आणि पदरात दारिद्र्य आलं. पदरात एक लेक आहे. तिचं शिक्षण आहे. माझा संसार अगदी उघड्यावर पडलाय हो. हात जोडते. काही दिवस राहायची व्यवस्था करा. अगदी झोपडी सुद्धा चालेल. आणि मला काम द्या. अन्वीच्या बाबांना दया आली. वहिनी असं का बोलताय? राहायला चाळीत एखादी खोली पाहतो मी. कामाचं पाहू नंतर. खोली मिळेपर्यंत आपलंच घर समजून इथेच राहा. मग त्यांनी बायकोकडे म्हणजे अन्वीच्या आईकडे पाहिलं. काय ग उज्ज्वला, तुला काय वाटतंय? अहो, मला काय वाटायला हवं? धाकटी बहीण आल्यावर थोरल्या बहिणीला जे वाटतं तेच वाटतंय. त्यांनी माईंना मिठी मारली. छोटा अनु धावत आला. आई, या कोण आहेत? त्याने विचारलं. अन्वीत, यांना माई म्हणायचं. आणि मग उज्ज्वलाताईंनी माईंच्या मुलीकडे पाहिलं. फार फार तर 14 वर्षांची असेल ती. तिला जवळ घेत मग त्या अन्वीतला म्हणाल्या, अनु, बरं का हिला ताई म्हणायचं. मग माईंच्या मुलीने रमाने आपल्या आईला विचारलं, आई, मी याला काय म्हणू? तेवढ्यात उज्ज्वलाताई म्हणाल्या, याचं नाव अन्वित आहे. पण माई लगेचच म्हणाल्या, पण तू त्याला भैयाच म्हण. ताई, चल आपण खेळायला जायचं का? अन्वितला कोणीतरी सवंगडी मिळाल्याचा आनंद झाला. अरे हो, आधी तिला हातपाय तर धुऊ दे, काहीतरी खाऊन घेऊ दे, मग खेळा खुशाल. उज्ज्वलाताईंनी त्या क्षणापासून त्या दोघींना कधी परक मानलंच नाही. आणि माईंनी सुद्धा सगळ्यांवर जीव ओवाळून टाकला. 15-20 दिवसांनी माईंसाठी अन्वीच्या बाबांनी खोली पाहिली. त्या राहायला तिथे जाणारच होत्या. पण तेवढ्यात उज्ज्वलाताई नेमक्या आजारी पडल्या. आणि मग माईंचं जाणं पुढे ढकललं गेलं. जेव्हा जेव्हा घर सोडायचा प्रसंग आला तेव्हा तेव्हा काहीतरी गोष्टी घडतच गेल्या. मग 2-3 प्रसंगानंतर अन्वीचे बाबाच म्हणाले, बहिणी, मला वाटतं तुम्ही सध्या इथेच राहणं योग्य. घराच्या बाहेर पडायचा तुमचा योग दिसत नाही. आपण लवकरात लवकर रमाच्या शाळेचं पाहू. मग अन्वीच्या शाळेत तिचं ॲडमिशन झालं. रमा शिकली. तिने नर्सिंग केलं. आणि मग ती दुसऱ्या गावी बदली होऊन गेली. माईंना लेकीच्या लग्नाची काळजी वाटत होती. भाऊसाहेबांनी तिच्यासाठी एक चांगलं स्थळ पाहिलं. मुलगा सरकारी नोकरी करत होता. मुलगा सज्जन होता. निर्व्यसनी होता. घरची मंडळी साधी वाटली. रमाच्या पसंतीने साधेपणानेच लग्न लावून दिलं. आणि मग माई चिंतामुक्त झाल्या. हात जोडून माई म्हणाल्या, तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही मी. माई, उपकार कसले? उलट या घराला तुम्हीच कितीतरी वेळा आधार दिलाय. उज्ज्वलाताई म्हणाल्या. दोघी अगदी सख्ख्या बहिणीसारख्या राहत. भाऊसाहेब झोपेत गेले तेव्हा उज्ज्वलाताईंवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. अन्वित तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता. अजून सेट झाला नव्हता. अलीकडे भाऊसाहेबांचा व्यवसाय सुद्धा डबघाईला जात होता. त्यात लक्ष द्यायला कुणी नाही. शेवटी मग तो व्यवसाय बंदच करावा लागला. भाऊसाहेब गेल्यापासून उज्ज्वलाताई अगदी उदास निराश झाल्या. घरात त्यांचं लक्ष लागेना. मग घरची सगळी जबाबदारी पुन्हा एकदा माईंनीच घेतली. उज्ज्वलाताईंचं औषध, खाणं पिणं, डबा, घरची कामं, पूजा सगळंच त्या पाहू लागल्या.
हळूहळू उज्ज्वलाताईंना घेऊन देवळात जाणं, मार्केटिंग करणं असंही होऊ लागलं. आपल्या परीने त्या उज्ज्वलाताईंच्या दुःखावर फुंकर घालत होत्या. वहिनी, आता हळूहळू दुःखातून सावरायला हवं. तुम्ही दुःखी झालात की अनुला फार वाईट वाटतं हो. त्याच्यासाठी आता उभं राहायला हवं. त्याचं लग्न करायचंय आपल्याला. तो शिकला, नोकरी लागली. आता काही दिवसातच सून सुद्धा घरी येईल. मग असं तोंड पाडून का राहणार आहात तुम्ही? असं म्हणून त्यांना बोलायला लावायच्या, हसायला लावायच्या. हळूहळू उज्ज्वलाताई सुद्धा दुःखातून बाहेर पडल्या. एक दिवस रमाला दिवस गेल्याची बातमी आली. माईंना, उज्ज्वलाताईंना खूप आनंद झाला. माई, मी काय म्हणते, पोरीला इथेच बोलवून घ्या. आपण तिची काळजी घेऊ. तसं करता यायचं नाही वहिनी. तिची नोकरी आहे ना, आणि ती म्हणते आत्तापासून सुट्टी घेणार नाही. शेवटच्या महिन्यात सुट्टी घेणार, म्हणजे पुढे सुट्टी आणखीन वाढवता येईल. माईंनी समजावलं. हो, तेही खरंच आहे. पण मग डिलिव्हरीसाठी तरी इथे येईल ना ती? उज्ज्वलाताईंनी विचारलं. खरं सांगू का बहिणी, तसंही वाटत नाही. कारण हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करून घेतली तर बरं पडेल, असं जावई बापू म्हणतात. तिथल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स सगळे ओळखीचे आहेत ना. व्यवस्था बरी होईल. माई म्हणाल्या. अहो, मग सासरी मुलीला आराम कसा हो मिळेल? काळजीने उज्ज्वलाताईंनी विचारलं. बाळंतपणासाठी थोडे दिवस मी तिथे जाऊन राहीन. बाळंतिणीची मालिश करायला हवी. तिला पौष्टिक पदार्थ करून खायला द्यायला हवेत. 2-3 महिन्यांसाठी मी जाईन असा विचार करतेय. म्हणजे जावई बापूंनीच तसं सुचवलं मला. ते ऐकून उज्ज्वलाताई जरा काळजीतच पडल्या. तुम्ही 2-3 महिन्यांसाठी जाणार तिथे? मग मी एकटी कशी हो राहणार? त्या म्हणाल्या. मग तुम्ही पण चला की वहिनी, आपण दोघी जाऊ. माई म्हणाल्या. तशा उज्ज्वलाताई हसल्या. नाही नाही, तसं नको. लेकीच्या सासरी माहेरची फार माणसं बरी नाहीत. आणि अनुच्या जेवणाचे सुद्धा हाल होतील ना. तिला भेटण्यासाठी येईन मी, पण राहण्यासाठीचा आग्रह नको. उज्ज्वलाताईंनी समजावलं. रमाच्या बाळंतपणासाठी माई गेल्या, पण हो नाही करता करता 1.5 महिन्यातच परतल्या. का हो माई, राहिलात का नाही? उज्ज्वलाताईंनी विचारलं. काय राहणार, तुमची आणि अनुची आठवण येत होती सारखी. मग रमाला म्हटलं, रमे, एकतर तू माझ्याबरोबर तिथे चल, नाहीतर तुझ्या बाळाला तूच सांभाळ बाई. ते ऐकताच उज्ज्वलाताईंना हसू आलं. माई, अगदी खरं सांगा, माझ्यासाठी आलात की अनुसाठी? ऐकून माई पण हसल्या. होय बहिणी, अनुसाठीच आले. त्याला पाहिलं नाही, त्याच्याशी बोललं नाही की माझं मनच लागत नाही हो. ठाऊक आहे मला, म्हणूनच तर दिवसातून 2-3दा फोन करायचा तुम्ही त्याला. त्याचं तरी मन कुठे लागत होतं. सारखं विचारात राहायचा, माई कधी येणारे, माई कधी येणारे. नाहीतर ताईलाच इथे बोलावून घे, भाच्याला बाईकवरून फिरवून आणतो. उज्ज्वलाताई गमतीने म्हणाल्या. तशा माई आणि उज्ज्वलाताई दोघी हसल्या. त्यानंतर थोडे दिवस रमा बाळाला घेऊन आली. बाळाचं कोड कौतुक झालं आणि मग आनंदाने माहेरचा पाहुणचार घेऊन ती तिच्या सासरी परतली. बरोबर 4 वर्षांनी ती पुन्हा एकदा गरोदर राहिली. तिचे दिवस भरत आले होते. आणि यावेळेस माझंही बाळ लहान आहे, तेव्हा तू जरा जास्त दिवसांसाठीच इथे राहायला ये, असं तिने माईंना अगोदरच बजावून ठेवलं होतं. आणि नेमकं त्याच वेळेस अन्वितसाठी स्थळ पाहणं सुरू झालं. त्याआधीच अन्वितने सांगून टाकलं, मी माझ्यासाठी एक मुलगी पाहिलेली आहे, तेव्हा वधू संशोधन थांबवून टाका. माई आणि उज्ज्वलाताईंना आश्चर्य वाटलं. आनंदही झाला. अरे, कोण आहे ती? आधी नाही का सांगायचं? उज्ज्वलाताईंनी विचारलं. अगं आई, सांगणारच होतो, पण तिच्या घरी माहीत नव्हतं. आता तिनेही घरी सांगितलंय. सारिका वैद्य नाव आहे तिचं. माझ्याबरोबर इंजिनिअरिंग कॉलेजला होती. तो म्हणाला. अरे पठ्ठ्या, म्हणजे तेव्हापासून जमवून ठेवलंस? त्याचा कान पकडत उज्ज्वलाताईंनी विचारलं. अगदी तसं नाही गाई, आमची मैत्री होती. अलीकडे काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर पुन्हा कनेक्ट झालो आम्ही. मग कामाच्या निमित्ताने भेटणं झालं, ओळख वाढली, मैत्री वाढली, प्रेमात पडलो. अगदी 3-4 महिने झाले, फार नाही. तो म्हणाला. वहिनी, आता जाऊ देत ना.
आपल्याला काय, प्रेमाने आली काय, ठरवून आली काय, सून घरात येणं महत्वाचं आहे. आपण तिचं कोण कौतुक करायचं, तिला फुलासारखं जपायचं. माझ्या राजकुमाराची राजकुमारी आहे ती. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत माई म्हणाल्या. तसं अन्वित थोडा लाजला. बाई बाई, नजर काढून टाकायला हवी, नाहीतर माझ्याच मेलीची नजर लागेल, असं म्हणत माई चटकन उठल्या. मीठ मोहरी आणली, तव्यावर तडकवली. तुझं आपलं काहीतरीच असतं हा माई, मला कशाला नजर लागेल. तुम्ही दोघी असताना माझ्या वाईटावर कोण टपणार आहे, तो म्हणाला. नाही रे राजा, जगात काही वाईट लोक सुद्धा असतात, आपण आपली काळजी घ्यायची. त्यानंतर सारिका घरी आली. दिसायला अगदी बाहुलीसारखी होती. तिला 2 मोठ्या बहिणी, त्यांची लग्न झालेली. एक फॉरेनमध्ये राहायला, दुसरी गुजरातला. त्यामुळे आईबाबांची जबाबदारी काही अंशी माझ्यावरच असणार असं ती स्पष्ट म्हणाली होती. अन्वितला सुद्धा त्यात काय हरकत असणार होती. सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं. आपल्याकडे सुद्धा आई आणि माई किती प्रेमाने राहतात. सारिका दिसायला गोड होती, पण फार शांत होती. म्हणजे माईंना तरी ती तशीच वाटली. कुणी काही बोललं तर उत्तर द्यायच्या ऐवजी फक्त हसून उत्तर देणं टाळत असे. माई म्हणाल्या सुद्धा होत्या, वहिनी, आपण दोघी एवढ्या घडाघडा बोलतो, सून आल्यावर कसं व्हायचं. अगदीच शांत वाटते पोर. आपण गंमत मजा करायला जायचो आणि तिला उगीच वाईट वाटायचं, असं काही व्हायला नको. नाही ओ माई, असं का होईल. ती थोडी लाजरी बुजरी आहे खरी, पण 1-2दाच भेट झालीये. आपल्या घरी आल्यावर रुळेल, गप्पा मारेल, काही काळजी करू नका, उज्ज्वला ताईंनी समजावलं. सारिकाच्या आईबाबांना लग्नाची घाई झाली होती. एकतर त्यांची मोठी मुलगी फॉरेनहून काही महिन्यांसाठीच इथे येणार होती आणि त्यांना मग तिच्याबरोबर पुन्हा फॉरेनला जायचं होतं. तेव्हा लवकरात लवकर लग्न आटपून घेऊ असा आग्रह त्यांनी धरला. उज्ज्वला ताईंना प्रश्न पडला. सगळ्या तयारीसाठी माई इथे असणं जरुरी होतं, पण माईंना रमाच्या बाळणपणासाठी तिथे जावं लागणार होतं. वहिनी, काळजी करू नका, बाळणपण झालं की लग्नासाठी मी यायचं पाहते इथे. आता दोन्ही गोष्टी एकदमच आल्या, काय करावं, माईंनी समजावलं. दोघी मग तयारीला लागल्या. लग्नाची तारीख ठरली, साखरपुडा झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी उज्ज्वलाताई बाथरूममध्ये पडल्या. डोक्याला मार लागला. जाण्याचं तेच निमित्त झालं. 1 महिन्यावर लग्न आलेलं. अमितला खूप मोठा धक्का बसला. अचानक हे सगळं काय घडलं त्याला काही कळलंच नाही. माईंसाठी सुद्धा तो मोठा आघात होता. पण आता आपणच डगमगलो तर अन्वित आणखीन खचून जाईल, यासाठी त्यांनी स्ट्रॉंग राहणं जरुरी होतं. त्यांनी मग मन घट्ट केलं. निदान त्याचं लग्न होईपर्यंत तरी, त्याच्या आयुष्यात त्याची सहचारिणी येईपर्यंत तरी आपण त्याची साथ खंबीरपणे द्यायलाच हवी. तो रात्रभर रडत राहिला. आई त्याच्या बाजूला बसून त्याचं डोकं थोपटत राहिल्या. माईंची जबाबदारी कितीतरी पटीने वाढली. बरं, मनातलं दुःख कुणाला सांगताही येण्यासारखं नव्हतं. रमाचे दिवस भरत आले होते. तिथेही जाणं जरुरी होतं. एकत्र कुटुंब असलं तरी अशा वेळेस आपलंच माणूस हवं असतं. शिवाय तिला लहान बाळ, तो सुद्धा माईंकडे छान रमायचा, म्हणून रमाने आग्रहाने यायला सांगितलं होतं. उज्ज्वलाताईंच्या जाण्यामुळे ती सुद्धा अगदी दुःखी झाली होती. ती सुद्धा रडायची. माई तिला समजवायच्या. अगं, अशाने बाळावर परिणाम होईल असं म्हणायच्या आणि म्हणता म्हणता त्यांनाच रडू यायचं. रमाचा फोन आला. आई, तू कधी येणार आहेस? 9वा महिना लागून वर 4-5 दिवस झाले. आता कोणत्याही क्षणी हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. बरं, आज थोड्या कळा पण येत होत्या. तू ये ना लवकर, रमा म्हणाली. येईन अगं. अनुला असं एकटं टाकून यायला मन होत नाही माझं. मी तिथे आले तर तो बिचारा इथे एकटा पडेल ना. पण तुझाही प्रॉब्लेम कळतोय मला. काहीतरी करते मी. माईचं तेवढंच बोलणं अन्वितने ऐकलं. माईंनी फोन ठेवला तेव्हा तो म्हणाला, ए माई, माझी काळजी नको ग करूस. तू तिथे जा. माझ्यापेक्षा जास्त गरज आता ताईला आहे. तू तिला सांभाळ, आपल्या दोन्ही छोट्या बाळांना सांभाळ.
बघ ना योगायोग पण कसा, तिचं बाळणपण आणि माझं लग्न दोन्ही एकत्रच आलं. आम्ही दोघेही एकमेकांना भेटू शकत नाही, पण तू काळजी करू नकोस, मी इथे सगळं मॅनेज करेन. आणि आजकाल काय ग, सगळं रेडीमेड मिळतं. सारिकाकडची मंडळी तशी समजूतदार आहेत. घरात नुकताच काय प्रसंग ओढावलाय त्यांना माहिती आहे. तू निश्चिंत होऊन जा. खरं तर सांगायला मला पण जड जातंय, पण जीवाची ओढाताण करून उगीच इथे यायची घाई नको करूस. तू लग्नाला नसलीस म्हणून काय झालं, तुझं प्रेम आशीर्वाद माझ्याबरोबर सतत असणारच आहे. नाही वाटणार वाईट मला. बोलता बोलताच अन्वीतला रडू फुटलं. माई तरी बिचाऱ्या आता काय करणार होत्या. बघू रे, लग्नापुरतं येऊन परत जाईन मी. तुझ्या लग्नाला मी नाही असं रे कसं होईल. आधी यायला जमेल की नाही ते नाही सांगता यायचं, पण अक्षता टाकायला मात्र नक्की येऊन जाईल. बोलता बोलता माईंच्या डोळ्यात पण पाणी आलं. रात्रीच अन्वीतने त्यांना ट्रेनमध्ये बसवून दिलं आणि बरं झालं माई रात्रीच गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच रमाला कळा सुरू झाल्या. ती बाळण झाली. माईंनी आनंदाची बातमी अन्वीतला कळवली. अनु, पुन्हा एकदा मामा झालास हा, यावेळेस भाची झाली. अन्वीतला खूप आनंद झाला. ताई कशी आहे ग, त्याने विचारलं. थांब, बोल तिच्याशी, असं म्हणत माईंनी फोन रमाला दिला. भैया रे, कसा आहेस तू. अरे बघ ना, तुझी भाची बोलवते तुला. ना तू भाचीकडे येऊ शकत ना मी वहिनीकडे. सगळाच गोंधळ झालाय. तिचाही आवाज दाटला. मग काय झालं ताई, तुझी वहिनी घरात आली की मग माझ्या भाच्याला आणि भाचीला घेऊन तू काही दिवस इथेच ये राहायला. भरपूर मजा करू, पण सध्या काळजी घे. माईला सांग माझी अजिबात काळजी करू नकोस. ठीक आहे मी. लग्नाच्या आधी आत्या मावशी मामा मामी कुणीतरी येतीलच ग, तेव्हा दगदग करून इथे यायची अजिबात गरज नाही. तुलाही तिथे तिची गरज आहे ना, अन्वित समजुतीने म्हणाला. हो रे भैया, तिचं एक मन इथे आहे, दुसरं तुझ्याकडे. तुला हळद लावायची आहे, देव्हाऱ्यात नारळ पुजायचा आहे, स्वतःच्या हाताने तुला मुंडावळ्या बांधायच्या आहेत, असं काय काय म्हणत असते. लग्नाच्या आधी यायला जमणार नाही, पण लग्नाला बाकी ती येईल नक्की. तू करशील ना मॅनेज, तिने विचारलं. हो ग ताई, अजिबात नको काळजी करूस तू. माईला सुद्धा सांगून ठेव. बरं, ठेवू मी फोन आता. फार त्याला बोलवणार नव्हतं. आपल्या लग्नाला माई सुद्धा नाही हे आता सहन होण्यापलीकडेच होतं, पण अशाच कठीण परीक्षा माणसाला कधी कधी द्याव्या लागतात. त्याने बऱ्याच गोष्टी समोर येतात. आपली आपली म्हणणारी माणसं कशी स्वार्थी असतात, कोण माणसं आपली असतात कोण परकी असतात हे त्यावेळेसच कळतं. मुख्य म्हणजे आपलं दुःख उगाळत राहून त्याला मोठं करून काही उपयोग नाही. त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नसतो हे बाकी समजतं. आपण जास्त कणखर होतो. फोन ठेवला आणि तो कामाला लागला. आज सारिका बरोबर खरेदीला जायचं होतं. सारिकाने तिला हव्या तेवढ्या साड्या घेतल्या. सारिका, एक छानशी साडी माईसाठी आणि रमाताईसाठी सुद्धा घे. मी तिथे मागे बसलोय, असं म्हणून तो मागे झाला. सारिकाने हो असं म्हटलं, पण दुकानदाराला सांगितलं जरा साध्याच साड्या दाखवा, 700-800च्या दाखवा. दुकानदाराने 5-6 साड्या दाखवल्या. त्यातल्या त्यात तिने 2 निवडल्या. निघताना अन्वितने माई आणि ताईसाठी कोणत्या साड्या घेतल्या असं विचारल्यावर तिने त्या 2 साड्या दाखवल्या. त्या साड्या अन्वितला अजिबात आवडल्या नाही. हे काय सारिका, या कसल्या साड्या आहेत, जरा चांगल्या घ्यायच्या ना. त्याने दोन्ही साड्या बाजूला काढल्या आणि भारीतल्या साड्या घेतल्या. सारिकाला राग आला. अन्वित, राग मानू नकोस, पण हा वायफळ खर्च बरा नाही. अरे आता आपल्या संसाराला सुरुवात होणार आहे. आपली सुद्धा खूप सारी स्वप्न आहेत. आपल्याला मोठं घर घ्यायचंय, नवीन गाडी घ्यायची आहे. मग कॉस्ट कटिंग करायला नको का. तिच्या त्या बोलण्याचं अन्वितला खूप आश्चर्य वाटलं. त्याहून जास्त राग आला. माई आणि ताई यांच्या साड्या स्वस्त घेऊन कॉस्ट कटिंग करायची काहीच गरज नाही. एवढीच कॉस्ट कटिंग करायची असेल तर तू ज्या 25-30 हजारांच्या साड्या घेतल्यास ना त्यात कर. तोही चिडून म्हणाला. म्हणजे काय, माझ्यापेक्षा त्या दोघी तुला महत्वाच्या आहेत. आत्तापासूनच कसं वागायला लागलायस तू, तिने विचारलं. तुझ्यापेक्षा नाही, पण तुझ्या एवढ्याच त्या दोघी महत्वाच्या आहेत माझ्यासाठी, हे तूही नीट लक्षात ठेव. रागाने चुकून एखादा चुकीचा शब्द बोलून गेलो असेल मी, सॉरी.
पण ताई आणि माईच्या बाबतीत पुन्हा असं कधीच वागायचं नाही, तो स्पष्टपणेच म्हणाला. तिनेही मग विषय पुढे वाढवला नाही. लग्नाला अवघे 4 दिवस राहिले. अजून बऱ्याच पत्रिका वाटायच्या होत्या. आई गेल्यानंतर आता स्वतःहून कुणाच्या घरी जाऊन पत्रिका देणं त्याला बरोबर वाटत नव्हतं. पण जी काही जवळची मंडळी होती त्यांच्याकडे जाणं भागच होतं. खरं तर तीही इच्छा नव्हती. पत्रिकांचा गठ्ठा तसाच पडून राहिला होता. कुणीतरी आपल्याला येऊन आधार द्यावा असं वाटत होतं. आपल्या माणसांपैकी कुणीतरी असलं तर मग मानसिक आधार मिळतो, म्हणून तो सगळ्यांना फोन करत होता. पण कठीण प्रसंगातच माणसांची खरी ओळख पटते. एकतर घरी कुणीच नाही, कामं असणार, शिवाय पैशाची वगैरे मदत मागितली तर काय करणार, अशा विचाराने आत्या ना काका ना मावशी ना मामा कुणीही पुढे झालं नाही. शेवटी मग आता आपणच सगळं करावं असं त्याने ठरवलं. हातापायातला त्राण गेल्यासारखा वाटत होता, म्हणून तो तसाच बसून राहिला होता. आणि तेवढ्यातच देवदूतासारख्या माई धावून आल्या. तो आईच्या फोटोकडे पाहत असतानाच पोह्यांच्या प्लेट घेऊन माई बाहेर आल्या. घे अनु, दाणे टाकून पोहे केलेत, घे. आल्याचा चहा सुद्धा घे, बरं वाटेल तुला. त्याही त्याच्या बाजूला बसल्या. काय ग माई, तू कशाला आलीस धावत पळत? ताईच्या सासरकडची मंडळी काय म्हणतील? आणि ताईला सुद्धा किती त्रास होईल ग. 2 छोटी पिल्लं कशी आहेत? आणि छकुली कुणासारखी दिसते, भाऊजींसारखी की ताईसारखी? अरे अरे, किती हे प्रश्न, एवढी सगळी उत्तरे मी कशी देणार? सगळे प्रश्न एकदमच विचारलेस. माई असं म्हणताच अन्वीतला थोडं हसायला आलं. त्याने पोह्यांची प्लेट बाजूला ठेवली आणि तो माईंच्या मांडीवर डोकं ठेवून राहिला. माई सुद्धा त्याला कुरवाळत राहिल्या. माई, तू आलीस त्याचा मला खूप आनंद झालाच आहे ग, पण ताईचं काय, ती मंडळी काय म्हणत असतील? त्याने काळजीने विचारलं. अरे म्हणू दे, काय म्हणायचं ते. नातवंड त्यांची नाहीत का? त्यांनी काळजी घेतली तर कुठे बिघडलं? माझ्या लेकाचं लग्न आहे, ते सोडून त्यांची नातवंड कुठे रे सांभाळत बसू मी? आणि खरं सांगू का, म्हणतात ना, जावयाच्या पोरांना कितीही माया लावली तरी जावयाचं पोर टिंब टिंब खोर. माईंच्या त्या बोलण्याचं अन्वीतला फार हसू आलं. काय ग माई, माझ्या भाच्यांना असं म्हणतेस होय? तो म्हणाला. तसं नाही रे, पण माझं मन तिथे लागेच ना. आपल्या घरी सुद्धा देव्हाऱ्यात नारळ ठेवायचा आहे. भूलिंगेश्वराला जाऊन पत्रिका ठेवायला नको का? गावी तरी पत्रिका पाठवलीयस का तू? कुलदैवताला पत्रिका ठेवायला हवी रे. ते सगळं झाल्यानंतर पत्रिकेवर मी सांगेन तसं हळद कुंकू लावून घे आणि मग जवळच्या लोकांना पत्रिका देऊन ये. हे बघ, सारिकाच्या घरी आपल्याला स्वतः जावं लागेल. मग तुझी हळद असणार, कितीतरी गोष्टी आहेत रे, तिथे कशी अडकून पडू मी? माई म्हणाल्या. पण ताईला राग आला असेल ना, त्याने विचारलं. येऊ दे की मग. मला म्हणाली, माझ्यापेक्षा तुझं भैयावरच जास्त प्रेम आहे. मग तू काय म्हणालीस? त्याने भीत भीत विचारलं. काय म्हणणार मी? म्हटलं, हो आहे, काय करणार आहेस? आता जे आहे ते आहे. हे बघ, लग्न झालं ना की मी पुन्हा जाईन तिथे, पण आता तू सध्या काही बोलू नकोस. आपल्याला बरीच कामं करायची आहेत ना. चल पटकन खाऊन घे आणि उठ. असं म्हणत त्यांनी पदर खोचला, दरवाजा मागचा झाडू उचलला आणि सफाईला लागल्या. त्यांच्या त्या अतीव प्रेमाला कोणत्या शब्दात मांडावं अन्वीतला कळलं नाही. माई आल्यानंतर मात्र घरात एकदम उत्साह आला. त्यांनी त्यांच्या भजनी मंडळाच्या बायकांना बोलावलं, आजूबाजूच्या बायकांना बोलावलं. हळद लागली, घरात रोषणाई झाली, घर प्रसन्न वाटू लागलं. दादासाहेब आणि उज्ज्वलाताईंचा घरात भास होऊ लागला. भरभरून त्यांचे आशीर्वाद अन्वीतवर आहे असं वाटू लागलं. लग्न अपेक्षापेक्षा छान झालं आणि सारिकाचा गृहप्रवेश झाला. तेव्हा कुठे माईंचा जीव भांड्यात पडला. आता त्या खऱ्या अर्थाने जबाबदारीतून मुक्त झाल्या होत्या, निश्चिंत झाल्या होत्या. पूजा झाली. त्या रात्री उज्ज्वलाताईंच्या आणि दादासाहेबांच्या फोटोसमोर बसून त्या कितीतरी वेळ रडत राहिल्या. दादासाहेब, वहिनी, आज तुम्ही केलेल्या उपकाराची काही अंशाने तरी परतफेड मी करू शकले असं वाटतंय मला. वहिनी, दादासाहेब, तुम्ही निश्चिंत असा. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या अनुला कधीही अंतर देणार नाही. आणि खरोखरच आज त्या धन्य धन्य झाल्या होत्या.
अन्वितला सुद्धा आता खूप छान वाटत होतं. माई, आता एवी तेवी 10-12 दिवस आम्ही सुट्टीवरच आहोत. देवदर्शनासाठी जाणार, फिरायला जाणार. तू बिंदास ताईकडे जा आणि येताना तिला घेऊनच ये, तो म्हणाला. मी निघणारच आहे रे, पण तुम्ही सुद्धा काळजी घ्या. सूनबाईला जप, नाजूक आहे पोर. तिला म्हणाव, आल्यावर कसलीही काळजी करायची नाही. तुझ्यासारखाच तिलाही डबा हातातच मिळणार. आजकालच्या मुलींना कुठे रे जेवण वगैरे लगेच बनवता येतं, आणि तशी घाई सुद्धा नाही. हळूहळू सगळं शिकवेन मी तिला. सध्या तिला तिच्या करिअरवरच फोकस करू दे, माई म्हणाल्या. अन्वितला माईंचं कौतुक वाटलं. त्याने आनंदाने सारिकाकडे पाहिलं. ती फार काही बोलली नाही, चेहऱ्यावर फक्त हसू आलं, तेही जबरदस्तीने. मग माई पुन्हा एकदा रमाकडे गेल्या. अन्वित आणि सारिका फिरायला गेले. आल्यानंतर अन्वित सारिकाला म्हणाला, ताईचं बाळ थोडं मोठे होईपर्यंत माई तिथे राहील, मग थोडे दिवस ताईला इथे बोलवूया. सारिका चटकन म्हणाली, त्या तिथे कितीही दिवस राहिल्या तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. शेवटी काय, माझा संसार मलाच सांभाळायचा आहे. ती तसं काही वाईट बोलली नाही, पण तिचं बोलणं अन्वितला आवडलंही नाही. तो म्हणाला, ते सगळं असलं तरी संसाराला मोठ्यांचा आशीर्वाद हवाच. त्याच्या बोलण्यावर तिने फक्त मान डोलावली. मध्ये मध्ये माई अन्वितला फोन करायच्या, सारिकाची चौकशी करायच्या, पण सारिका मात्र स्वतःहून त्यांच्याशी फार बोलायला जायची नाही. उलट डायरेक्टली इनडायरेक्टली सांगायचा प्रयत्न करायची की आम्ही दोघेही इथे मजेत आहोत. मी घरात रुळले, घर छान सेट केलंय. 2 महिन्यानंतर माई स्वतःच म्हणाल्या, अनु, आता ताईला सुद्धा इथे कामाला बाई मिळालीये. मी म्हणत होते, तिथे येऊ का रे? माई, त्यात विचारायचं काय, घर तुझंच आहे, केव्हाही ये. आणि ताई येणार नाही का, त्याने विचारलं. नाही रे, तिच्या सासूबाई म्हणाल्या 4-6 महिन्यांनी पाठवेन. मी ठीक आहे म्हटलं, बाळ पण लहान आहे, उगीच इन्फेक्शन वगैरे व्हायला नको. बरं, मी तुझी तिकीट केव्हाची बुक करू तेवढं सांग. पुढच्या आठवड्यातली कर. अन्वितने मग तिकीट बुक केलं. माई घरी आल्या. घरावर चौफेर नजर फिरवली. घराची अवस्था तशी फार वाईट नव्हती, पण ज्या परिस्थितीत त्या सोडून गेल्या होत्या तशी मात्र नक्कीच नव्हती. कपडे इथे तिथे पडलेले होते. डबे, बरण्या यांची जागा इकडून तिकडे हलवली गेली होती. घरात सामान पुरेसं नव्हतं. सारिका तरी बिचारी काय काय करणार होती. ती सकाळीच जायची आणि अन्वित सारखीच उशिरा यायची. त्यानंतर दोघेही ब्रेड ऑमलेट, वरण भात, खिचडी असं काहीतरी करून घ्यायचे. पण आता मात्र दोघांच्याही तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं. माईंनी मग घराचा ताबा आपल्या हातात घेतला. साफसफाईपासून सुरुवात केली. किचन आवरून घेतलं, कपाटातले पैसे घेतले, सामान आणलं. सारिका ते सगळं पाहत होती. माई परक्या आहेत. अशा परक्या व्यक्तीने आपल्या कपाटाला हात लावणं बरं नाही असं तिला वाटलं. अन्वित काहीही म्हणत असला तरी माईंचा इंटरफिअरन्स तिला अजिबात आवडत नव्हता. 2-4 महिन्यातच खटके सुरू झाले. सारिकाच्या एक गोष्ट लक्षात आली की न चुकता अन्वित माईंच्या अकाउंटवर प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये ट्रान्सफर करतोय. त्या गोष्टीचा तर तिला अधिकच राग आला. या इथे राहतात, इथलं खातात पितात, सगळ्या वस्तू इथल्या वापरतात, मग त्यांना पैसा कशाला लागतो? तिने अन्वितकडे ती गोष्ट बोलून दाखवली. हे बघ सारिका, माई आपुलकीने सगळं करते, पण तिच्याही काही गरजा असतील ना. स्वतःसाठी काहीतरी घ्यायचं असेल, ताईला काहीतरी करायचं असेल. खरं सांगायचं म्हणजे ती नेहमीच म्हणत असते, मला पैशाची काय गरज. सुरुवातीला तिच्या हातावर पैसे द्यायचो तर सगळे पैसे ती घरातच खर्च करून टाकायची. म्हणून मग मीच तिचं अकाउंट उघडलं आणि पैसे डायरेक्ट ट्रान्सफरच करू लागलो. तू उगीच या गोष्टींमध्ये पडू नकोस आणि माईंना जिव्हारी लागेल असं काही वागू नकोस, बोलू नकोस, तो म्हणाला. पण अन्वित, तू असाच वागत राहिलास तर मी कॉस्ट कटिंग तरी कशी करणार? तुला किती वेळा सांगायचं, आपल्याला मोठं घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे आणि आता तर बाळाचाही खर्च असणार. ती असं म्हणताच त्याचे डोळे चमकले. काय? त्याने विचारलं. हो, माझ्याकडे गुड न्यूज आहे. मग मात्र सगळे विषय मागे पडले. त्याने तिला चक्क मिठीत घेतलं. खरंच? अगदी खरं. मग तुझी काळजी घ्यायलाच हवी. थांब, मी माईंना पण सांगून येतो.
ती पुढे काही बोलणार त्याआधीच तो माईकडे धावत धावत गेला. माई, अगं ए माई, सारिका म्हणजे मी. त्याला शब्दच सापडत नव्हते. अनु, काय रे, एवढा कसला आनंद झालाय तुला? माईंनी विचारलं. माई, तू अजून एकदा आजी होणार. ऐकून माईंना आनंद झाला. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी देवासमोर साखर ठेवली. सारिकाची नजर काढून टाकली. सारिका, आता तू अजिबातच कामाला हात लावू नकोस. अनु, मला जरा बाजारात घेऊन जाशील का रे? तिच्यासाठी काहीतरी पौष्टिक सामान आणायला हवं. आता बाहेरचं खाणं अजिबात नको. माईंचा उत्साह दुपटीने वाढला होता. सारिकाला मात्र त्या गोष्टी आवडत नव्हत्या. पण अन्वित समोर तिला काही बोलताही येत नव्हतं. एक गोष्ट खरी होती, माई आल्यापासून तिला काम करावं लागत नव्हतं. सगळं माईच उरकून टाकत असत. शिवाय तिच्या तब्येतीला चांगले टेस्टी पदार्थ बनवून देत असत. डब्यात सुद्धा निरनिराळ्या प्रकारचे पराठे, भाज्या पाहून तिच्या मैत्रिणी आश्चर्य करत असत. एक डबा सॅलेडचा, एक फळांचा असाही असे. खरंच नशीबवान आहेस तू, एवढं सगळं हातात मिळतंय सारिका. पण सारिकाला मात्र त्याचं कधीच कौतुक वाटलं नाही. न करायला काय झालं, आमच्या खाण्याबरोबर त्यांचंही भागतंय की. शेवट पैसा सुद्धा बँकेत पडतोय, स्वतःच्या लेकीची भर करायला, असे विचार मनात यायचे. सारिकाला 4था महिना सुरू झाला. तशातच अन्वितला 15 दिवसांसाठी कंपनीने बाहेर गावी पाठवलं. जाताना त्याने सारिकाला काळजी घे असं सांगितलं. माईंना पण सांगितलं. माई, तू घरी आहेस ना, कसली काळजी नाही मला. पण तरीही सांगतो, सारिकाची काळजी तू घेशीलच, पण बरोबरीने तुझीही काळजी घे. औषधं चुकवू नकोस. खरं तर मला जायचंही नव्हतं ग, पण काम अर्जंट आहे आणि माझ्याशिवाय ते कुणाला जमणार नाही, म्हणून बॉसने मलाच जायला सांगितलंय. पण लवकरात लवकर यायचा प्रयत्न करीन मी, तो म्हणाला. अजिबात काळजी करू नकोस अनु, सारिकाची तर अजिबातच नको करूस. मी आहे ना, सगळं ठीक करणार. निश्चिंत होऊन मग अन्वित कामासाठी गेला. बाळणपणामुळे सारिकाला अंग जड जड वाटत होतं. ऑफिसमधून आल्यावर ती बेडरूममध्ये पडून राहत असे. माई तिला म्हणायच्या, बाळा, दिवे लागणीच्या वेळेस पडून नको राहूस. काहीतरी मंत्र ऐक, आपण दोघी मिळून स्तोत्र पठण करू. तेवढेच बाळावर चांगले संस्कार होतील. 1-2दा तिने दुर्लक्ष केलं. 3ऱ्या वेळेस मात्र तिचा पारा चढला. हे बघा, तुम्ही उगीच सल्ले देऊ नका. आमच्या बाळाशी तुमचं काय घेणं देणं? तुम्ही तुमच्या नातवंडांना पहा ना. ती असं म्हणताच माईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्या थरथरू लागल्या. आजवर या घरात त्यांचा असा अपमान कधीही झाला नव्हता. उलट अपेक्षेपेक्षा जास्तच मान मिळाला होता. अगं, काय बोलतेस बेटा? तुमचं बाळ माझं कुणीच नाही का? मी चांगल्यासाठी सांगते. पटत नसेल तर नको घेऊस. पण जे काही बोलले त्यामागे कोणताही स्वार्थ हेतू नव्हता ग, त्या म्हणाल्या. स्वार्थ नव्हता? ते कसं? स्वार्थाशिवाय का राहता इथे? खाणं पिणं कपडा लत्ता इथेच होतो, त्या उपर वेगळे पैसे घेता. तिचे ते कडवट शब्द माईंना सहन होईना. असं वाटलं तडक तिथून निघून जावं. पण कसं जाणार? तिला एकटीला टाकून कसं जाणार? कुठे जाणार? काय करावं त्यांना कळेना. शेवटी सारिकानेच पर्याय सुचवला. माई, मी काय म्हणते, मी काही दिवस माझ्या आई बाबांना इथे बोलावणार आहे. तुम्ही तुमच्या मुलीकडे जाऊन राहा ना प्लीज. तिकीट मी बुक करून देते, उद्याचीच काढते. माईंना विचार करायला बोलायला तिने संधीच दिली नाही. माई गुपचूप निघून गेल्या. अपमानाचे बाण हृदयात रुतून बसले होते. त्यांनी रमाला फोन केला. विचारलं, रमे, काही दिवस येऊ का ग तुझ्याकडे? त्यांनी असं विचारल्यावर रमाला आश्चर्य वाटलं. का ग, म्हणजे तू यायला हरकत नाही, आनंदच आहे, पण अचानक अशी मध्येच का? तिने विचारलं. अगं, इथे अनु पण नाही. माझी सुद्धा तब्येत मला बरी वाटत नाहीये. त्यात सारिकाला 4था महिना. माझं ओझं तिच्यावर कुठे टाकू? त्या म्हणाल्यावर रमाला काळजी वाटली. ये ग, जरूर ये. कधी येणार आहेस? उद्याच येते. ते ऐकून तर रमाला आणखीनच टेन्शन येऊ लागलं. नक्कीच काहीतरी झालंय असंच तिला वाटू लागलं. पण आई आपल्याला काही सांगणार नाही हे देखील तिला ठाऊक होतं. माई तिथे गेल्या, पण कुणाला काहीच बोलल्या नाहीत. त्या शांत शांत राहू लागल्या. लेकीची काळजी घ्यायच्या, जेवणात मदत करायच्या, नातवंडांना सांभाळायच्या.
पण त्यांचा स्वतःचा आनंद मात्र हरवला होता. अन्वितचा एक दोनदा फोन आला. माई, ताईकडे अचानक कशी ग गेलीस? बहुतेक ताईला गरज असावी म्हणून तिने बोलावून घेतलं असेल असंही त्याला वाटून गेलं. पण फोनवर सुद्धा माईंचा आवाज अगदी खोल खोल वाटला. काम संपवून तो घरी परत आला. सारिकाला पाहून आनंद झाला. घरी तिचे आई बाबा होते. ते तिथे होते ते एका अर्थी बरंच होतं. माई गेली म्हटल्यावर कोणीतरी काळजी घ्यायला हवंच होतं. 8-10 दिवस झाले, 15 दिवस झाले. मग मात्र त्याचा धीर सुटू लागला. सारिका, आई बाबा इथे किती दिवस राहणार आहेत? त्याने सारिकाला स्पष्टपणेच विचारलं. का? असं का विचारतोयस? तिने विचारलं. तसं काहीच नाही. पुढच्या आठवड्यात मी ताईकडे जाणार आहे आणि माईला घेऊन येणार आहे. छकुलीला भेटलेलो नाही अजून मी. माई आल्यानंतर आई बाबांना इथे राहण्यात काही प्रॉब्लेम नसेल तर खुशाल राहू दे तिथे. माझी काहीच हरकत नाही, तो म्हणाला. अरे पण तू स्वतःहून कशाला जातोस माईंना आणायला? त्या त्यांच्या लेकीच्या संसारात रमल्या आहेत ना, राहू दे ना त्यांना तिथेच, ती म्हणाली. ताईच्या संसारात माई कशी रमेल? ती इथेच यायला हवी, तो म्हणाला. अन्वित, आता मी स्पष्टच सांगते, मला माई नको आहेत. माझा संसार सांभाळायला मी समर्थ आहे. त्या काही तुझ्या आई नाहीत. कुणीतरी परक्या बाईने आपल्या घरात राज्य करावं हे मला मान्य नाही. आणि त्यांची मुलगी आहे की, ती बघून घेईल काय करायचं त्यांचं ते. ऐकून अन्वितचा पारा चढला. तिच्या 2 मुस्काटीत ठेवून द्याव्या असं त्याला वाटलं. पण तसे संस्कार नव्हते. शिवाय तिचे आई बाबा घरी होते. सारिका, या आधी सुद्धा मी तुला सांगितलंय माझ्या आयुष्यात माईचं काय महत्व आहे ते. तू तिला काही बोललीयस का? अचानक तिथे ती का निघून गेली? खरं सांग मला, त्याने विचारलं. मी काहीही बोललेले नाही. त्यांच्या त्याच गेल्यात आणि गेल्या तेच बरं झालं. त्यांचा इंटरफिरन्स नकोय मला, ती म्हणाली. तेवढ्यात अन्वित जोरात किंचाळला. सारिका! त्यांच्या बेडरूममध्ये भांडणाचा आवाज येत होता म्हणून सारिकाच्या आईने दरवाजा ठोठावला. सारिकानेच दरवाजा उघडला. हे काय, तुम्ही भांडताय की काय? शांत व्हा. अन्वित, हे काय, आता बायकोला आराम द्यायचा, आनंद द्यायचा असतो आणि तुम्ही तिच्याशीच भांडताय. अन्वित काही बोलला नाही. पण हा प्रश्न कसा सोडवायचा हे मात्र त्याला कळत नव्हतं. माईंना तो हट्टाने इथे घेऊन आलाही असता, पण सारिका जर तिच्याशी चांगली वागली नसती तर ते त्याला सहन झालं नसतं. आणि अशा अवस्थेत सारिका बरोबर तरी तो काय भांडणार होता? चांगलं वाग, प्रेमाने वाग, ही भांडून सांगण्यासारखी गोष्ट नसते. सारिकाच्या स्वभावाची ही बाजू आपल्याला माहीत नव्हती. आपला निर्णय चुकला की काय असंच त्याला वाटू लागलं. त्याने सारिकाशी बोलणंच बंद केलं. आठवडाभर असाच गेला. त्यालाही वाईटच वाटत होतं. माईंना फोन करायचा, पण तशी हिंमत होत नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी सारिकाचे आई बाबा म्हणाले, आता आम्हाला सुद्धा इथून निघावं लागेल. तुमच्या लग्नानंतर आम्हाला ताईकडे न्यूझीलंडला जायचं होतं, पण विसाचा थोडा प्रॉब्लेम होत होता. आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत, तेव्हा 2-4 दिवसात निघू आम्ही. तुम्ही एखादी बाई ठेवा. 2-3 दिवसांनी ते लोक निघून गेले. मग मात्र सारिकाची खरी धावपळ सुरू झाली. अन्वित बाहेर नाश्ता करत होता, बाहेरचं जेवण घेत होता, पण तिला स्वतःसाठी काहीतरी बनवावंच लागत होतं. अशा परिस्थितीत बाहेरचं खाणं किती खाणार? बाहेरचं खाऊन ॲसिडिटी व्हायची. अन्वित जमेल तशी मदत करायचा, तिच्यासाठी फळं घेऊन यायचा, पण तो मनातून खुश नव्हता. सारिकाची उलटी मळमळ वाढतच चालली होती आणि अशातच जेवण करताना तिच्या हातून तेल सांडलं. ते पुसायला म्हणून गेली आणि ती पडली. आवाज झाला म्हणून धावत अन्वित आत आला. पाहतो तर काय, सारिका पडलीये. दोघेही घाबरले. तिच्या पोटात दुखू लागलं. तिला थोडं ब्लिडिंग सुरू झालं. अन्वितने गाडी काढली, हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी चेकअप केलं, काही ट्रीटमेंट केली, पण आता मात्र बेड रेस्टच घ्यावी लागेल असं स्पष्टपणे निक्षून सांगितलं. त्या रात्री दोघांनाही झोप आली नाही. सारिका, झाला तो तमाशा, आता बास झाला. मी उद्याच्या उद्या माईला बोलावून घेणार आहे. याआधी तू तिच्याशी कसं वागलीस, काय वागलीस मला माहीत नाहीये, पण यानंतर तरी भान ठेवून वाग. तू ही आई होणार आहेस,
तेव्हा दुसऱ्या एका माऊलीचा अपमान करू नकोस. माई माझ्यासाठी मातृतुल्यच आहे. आईनंतर आईपेक्षाही जास्त माया तिने माझ्यावर केली आहे. तेव्हा हात जोडतो. आपले संबंध टिकून राहावे असं वाटत असेल तर यानंतर जाणून बुजून स्वतःच्या मनाला समजावून माईंशी चांगलं वागायचं. एवढं बोलून तो झोपून गेला. सारिकाला पण चांगलीच अद्दल घडली होती. परिस्थितीने ती घडवली होती. माईंनी इथे यावं असं तिलाही वाटत होतं. तिचे अगदी हाल हाल होत होते. आपलं चुकलं. माईंना आपण फार तिखट बोललो. त्या बिचाऱ्या आपल्यासाठी किती काय काय करत होत्या हे त्या गेल्यानंतर कळलं. आई सुद्धा आपल्याबरोबर थांबू शकली असती, पण थांबली नाही. प्रत्येकाला स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात, स्वतःच्या इच्छा असतात. आपण त्यांना अडवणारं कोण? आपलं मात्र चुकलं. माईंची माफी मागायला हवी, पण त्या इथे येतील का अशीच तिला भीती वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच अन्वितने माईंना फोन केला. माई, कशी आहेस ग? माझी आठवण येत नाही का ग तुला? तो असं बोलताच माईंना सुद्धा रडू फुटलं. येते रे राजा, त्या म्हणाल्या. परवाचं तिकीट बुक करतोय मी, एकटी येशील? त्याने विचारलं. अरे नको नको, मी काय म्हणते, थोडे दिवस ताईकडे राहते मी, आणि ताईला सांगितले इथे जवळपास भाड्याने एक खोली घेऊन दे मला. अरे तिची मुलं पण लहान आहेत ना, आता तिला माझी गरज लागणार. माई खोटं खोटं म्हणाल्या. आणि मला गरज नाही तुझी? आमच्या बाळाला गरज नाही तुझी? त्याने विचारलं. असं काय करतोस राजा? सारिकाचे आई बाबा आहेत की तिथे? अगं, ते सुद्धा तुझ्यासारखंच म्हणत असतील. जावयाचं पोर टिंब टिंब खोर. मग मात्र माईंना हसू आलं. अरे पण अनु, त्यापुढे काही बोलण्यात तेवढ्यात अन्वित म्हणाला. सारिका तुला काय बोलली मला माहीत नाही, पण मी तुझी माफी मागतो. सगळं विसरून परत ये. तर मीच तुला आणायला येणार होतो. तसं मी सारिकाला सांगितलं सुद्धा होतं, पण सारिका पडली. डॉक्टरांनी तिला आता बेड रेस्ट घ्यायला सांगितली आहे. ऐकून माईंचा जीव गलबलला. अरे बापरे, कशी आहे रे ती आता? त्यांनी काळजीनेच विचारलं. सुदैवाने बाळाला काही झालेलं नाही. बाळ सुखरूप आहे, पण डॉक्टरांनी बेडवरून हलायचं नाही असं सांगितलंय. ती सुद्धा ऑफिसला जाणार नाहीच आहे, वर्क फ्रॉम होम करणार आहे. तिचे आई बाबा तिच्या मोठ्या बहिणीकडे गेले ते बरंच झालं. असंही लेक असताना जावयाकडे फार राहूच नये. तेच तुला सांगतोय मी. जावयाचा पाहुणचार बास झाला आता लेकाकडे ये. माई ग, आम्हाला गरज आहे तुझी. याला तू स्वार्थीपणा म्हणशील तर म्हण खुशाल. मुलं स्वार्थीच असतात. आई बापानेच निस्वार्थी व्हायचं असतं असं तूच म्हणतेस ना. तेव्हा आता फार काही बोलूच नकोस. लवकर ये. येशील ना ग माई? तो म्हणाल्यावर माईंना एकदम रडूच फुटलं. मी आलेले चालेल ना तुम्हाला? मग येते. तेवढ्यात मागून रमाचा आवाज आला. काय गाई, कुणाचा फोन? अगं भैयाचा फोन आहे. परवा ये असं म्हणतोय. जायला हवं हा मला, त्यांना गरज आहे माझी. माई म्हणाल्या. अगं आता इथेच राहणार होतीस ना, दे मला फोन दे. असं म्हणत रमाने फोन घेतला. काय रे भैया, लगेच आईला बोलावून घेतोस काय? तिने गमतीने विचारलं. मग काय ताई, तुझ्या मुलांची सेवा झाली की करून. आता माझ्या बाळाकडे लक्ष द्यायला नको का? थोड्या दिवसांनी तूही यायचंच आहेस. बाळाचं नाव नको का ठेवायला? तो म्हणाला. भैया, वहिनी कशी आहे रे? काही प्रॉब्लेम तर नाही ना? तिने विचारलं. थोडा प्रॉब्लेम झालाय, पडलीये, पण आता ठीक आहे. म्हणूनच तातडीने माईला बोलावून घेतोय. पाठवशील ना? खरं तर मीच आणायला येणार होतो, पण आता बायकोला अशा परिस्थितीत सोडून येता यायचं नाही मला. तो म्हणाला. नाही नाही, तू येऊच नकोस. तिची काळजी घे. मी आईला बसवून देईन. खरंच म्हणतोयस तू? माझ्यापेक्षा तुम्हाला तिची जास्त गरज आहे आता. काळजी घ्या रे बाबांनो. असं म्हणून तिने फोन ठेवला. माईंनी भराभर बॅग भरली. परवा दिवशीची प्रतीक्षा कधी संपते असं त्यांना झालं होतं. परवाचा दिवस आला. त्या गाडीत बसल्या. स्टेशनवर आणायला अन्वित गेलाच होता. माईंना पाहून त्याला आणि त्याला पाहून माईंना अगदी आनंद झाला. स्टेशनवरच दोघे एकमेकांना मिठी मारून रडू लागले. माई घरी आल्या. सारिकाला पाहून त्यांना आनंद झाला. सारिका पण पुढे झाली. त्यांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली. माई सॉरी, खूप चुकलं माझं. उगी आता रडू नकोस.
अगं अशा दिवसात आईने आनंदी राहायचं. हस पाहू आता, असं म्हणत माई सोफ्यावर बसल्या. त्यांच्या एका मांडीवर सारिकाने डोकं ठेवलं, दुसऱ्या मांडीवर अन्वितने. अन्वितने माईंना विचारलं, माई पुन्हा सोडून जाणार नाहीस ना मला? त्याला मायेने कुरवाळत माई म्हणाल्या, नाही रे जाणार बाबा. त्यांनी सारिकाला पण जवळ घेतलं. अरे कशी जाणार मी? मुलांसाठी आईची माया कधीतरी आटते का रे? आईच्या मायेचं कॉस्ट कटिंग कुठे रे करता येतं? तुमचं विज्ञान तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी आईच्या मायेची कॉस्ट कटिंग करायची सोय विज्ञानात अजून नाही आणि पुढेही नसणारच आहे, नाही का रे अनु? माईंनी विचारलं. अन्वित बोलला काहीच नाही. उलट माईंचा हात अधिकच घट्ट धरून तो तसाच पडून राहिला. त्या बाबतीतलं कॉस्ट कटिंग त्याला कधीच परवडणारं नव्हतं. ते प्रेम बजेटच्या बाहेर गेलं तरी त्याला चालणारच होतं. उलट ते तसंच जायला हवं होतं. त्याच्यात कॉस्ट कटिंग कधीच म्हणजे कधीच नको होती त्याला आता.